नमस्कार. रिंगण परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण सध्या आहोत कुंतलगिरी या गावी, भूम तालुका, जिल्हा धाराशिव. श्री देशभूषण कुलभूषण विद्यालय कुंतलगिरी 51वे वार्षिक स्नेहसंमेलन श्री दिगंबर जैन सिद्धेश्वर कुंतलगिरी रथयात्रा महोत्सवानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रम, ध्वजारोहण, बक्षीस वितरण आणि स्नेहसंमेलन. चला तर आपण पाहूया या सर्व कार्यक्रम स्थळाचे व या मंदिर परिसराची व शाळा परिसरातील काही अनमोल क्षण. आज आपण आहोत उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुका येथील सिद्धक्षेत्र कुंतलगिरी येथे. मराठवाड्याच नव्हे तर महाराष्ट्रात अतिशय सुंदर पेढ्यासाठी प्रसिद्ध असलेली कुंतलगिरी आपण सर्वजण जाणताच. परंतु आपल्याला हे माहिती आहे का, येथेच एक अत्यंत प्राचीन जैन धर्माचे श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मंदिर आहे आणि दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतलगिरी संचलित देशभूषण कुलभूषण ब्रह्माश्रमही आहे. तसेच वालचंद शिक्षण समूहाचे देशभूषण कुलभूषण महाविद्यालय आहे. कुंतलगिरी हे डोंगर माथ्यावर वसलेले गाव. प्राचीन काळी हा प्रदेश कुंतल देशाचा भाग होता. यावरून याचे नाव कुंतलगिरी असे पडले असावे. कुलभूषण आणि देशभूषण या जैन साधूच्या वास्तव्यामुळे या स्थानाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कुंतलगिरी डोंगरावर देशभूषण व कुलभूषण मंदिर, शांतीनाथ मंदिर, आदिनाथ मंदिर, नंदीश्वर मंदिर, पायथ्यावर महावीर रत्नत्रय पंचमेरू व समवस्मरण मंदिरे आहेत. येथील डोंगरावर गोलाकार दगडी मानस्तंभ आहे. या स्तंभाची उंची 13.11 मीटर आहे. या स्तंभावर ध्यानस्थ बसलेले भगवानाच्या 4 मूर्ती आहेत. तसेच डोंगरावर 17 फूट उंच अशी भव्य आणि दिव्य भगवान बाहुबलीची मूर्ती आहे. परमपूज चक्रवर्ती प्रथम आचार्य 108 शांतीसागरजी महाराज आचार्य पदारोहण शताब्दी वर्ष महोत्सव निमित्त येथे दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध 15 रोजी भव्य कुंतलगिरी रथयात्रा महोत्सव साजरा करण्यात येतो. या महोत्सवासाठी देशभरातून हजारो जैन धर्मीय व परिसरातील भाविक मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या संख्येने सहभागी होतात. येथील आलेल्या भाविक भक्तांना राहण्याची व मोठमोठ्या सुसज्ज अशा भक्त निवासाची सोय संस्थानाच्या वतीने करण्यात आलेली आहे. येथील कुलगुरूतून राज्यभरातून हजारो विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेतात. त्यांना शुद्ध शाकाहारी भोजनाची व राहण्याची देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आली आहे. रथ महोत्सवाच्या आधी येथील श्री देशभूषण कुलभूषण विद्यालयाचा 51वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा संपन्न होतोय. यावेळी येथील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक नृत्य व विविध गाण्यावरील सामूहिक वैयक्तिक नृत्य व आपली विविध कला सादर केली. या विद्यालयाच्या शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतलगिरी येथील विश्वस्त डॉक्टर संदेश गांधी, भैरवनाथ शुगर युनिट धाराशिवचे उत्पादक व्यवस्थापक श्री अनिल पांचाळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रेमचंद देवसाळे सर, डॉक्टर रणजित गांधी, श्री बंशीलाल जैन, उमंग शहा, जिंचन जैन यांच्यासह विद्यालयाचे विद्यार्थी व पालक
मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यालयाच्या वतीने द रिंगण लाईव्हचे वृत्तसंपादक श्री विवेक मिश्रा, श्री प्रकाश कुलकर्णी, व्यवस्थापक सागर जाधव व सहकारी आदित्य द्रुक्कर याचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। या प्रसंगी रिंगण लाईव्हच्या वतीने विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रेमचंद देवसाळे, मंदिर देवस्थानचे कोषाध्यक्ष संजय शहा यांची मुलाखत घेण्यात आली। तर येथील विद्यार्थ्यांचे पालक यांनी रिंगण लाईव्हशी आपल्या भावना व्यक्त केल्या। तर पाहूया काय म्हणतात ते। नमस्कार, रिंगण लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण देशभूषण कुलभूषण विद्यालय कुंतलगिरी या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्या समोर आहेत या महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रेमचंदजी देवसाळे सर। 51वे वार्षिक स्नेहसंमेलन श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतलगिरी रथयात्रा महोत्सव सध्या आयोजित आहे। आपण सरांशी चर्चा करून जाणून घेऊया या रथयात्रा महोत्सवाबद्दलचं महत्त्व, या शाळेविषयीची माहिती व या संस्थानाविषयीची संपूर्णतः माहिती। नमस्कार सर। नमस्कार। आज जो आपल्या विद्यालयामध्ये जे रथयात्रा महोत्सव आहे, वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे। यावर्षी रथयात्रेचं काय महोत्सव कशा प्रकारे साजरा होणार आहे? तर हा महोत्सव अनादी काळापासून बरेच वर्षापासून या ठिकाणी परंपरेनुसार चालू असतो। या यात्रेचे अनेक भक्त हे जुन्या काळातले लोक या ठिकाणी येतात आणि हा यात्रा महोत्सव अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये साजरा होत असतो। रथयात्रेचे काय महत्त्व आहे? महत्त्व या ठिकाणी श्री 1008 कुलभूषण देशभूषण मुनी या ठिकाणाहून मोक्षाला गेलेले आहेत। त्यामुळं या ठिकाणच्या सिद्धक्षेत्राला एक प्रकारचं महत्त्व आहे। संपूर्ण भारतामधील जैन श्रावक या ठिकाणी आस्थेनं दर्शनासाठी येत असतात आणि या ठिकाणी त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणचा परिसर हे त्यांना जास्तीत जास्त आणि दक्षिण भारतामध्ये हे एकमेव आणि महाराष्ट्रातलं एकमेव अशा प्रकारचं हे सिद्धक्षेत्र आहे। याची सुरुवात केव्हापासून झाली? याची सुरुवात राम आणि सीता यांच्या काळामध्ये याची सुरुवात झालेली आहे। यांच्या काळामध्ये हे दोन कुलभूषण देशभूषण या ठिकाणी तपश्चर्याला बसले होते आणि त्या काळामध्ये या डोंगरावरून हे दोन्ही केवली भगवान या ठिकाणातून मोक्षाला गेलेले आहेत। राम आणि सीता या ठिकाणी रामकुंड गाव आहे, त्या गावामध्ये त्यांचा मुक्काम होता। त्या काळापासून या ठिकाणचे क्षेत्र अस्तित्वात आहे। म्हणजे प्राचीन काळापासून राम ज्या वेळेला वनवासामध्ये होते त्यावेळेस त्यांचं वास्तव्य या ठिकाणी झाले। या संस्थेचे जे ट्रस्टी आहेत, हे संस्थेचं जे पूर्ण नियोजन चालतं हे कशा पद्धतीने होते? हे नियोजन अतिशय स्वच्छ, व्यवस्थित, यात्रेकरूंची वास्तविकपणे चौकशी करणे, यात्रेकरूंना सोय देणे आणि यात्रेकरूंना सोय करण्यासाठी या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुखसुविधा अगोदरच्या काळापेक्षा या काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सुखसुविधा या ठिकाणी वाढवलेल्या आहेत आणि यात्रेमध्ये येणाऱ्या लोकांना कुठल्याच प्रकारची कमतरता या ठिकाणी भासणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आत्ताच्या काळानुसार केली जाते। पहिल्याच्या काळामध्ये तर टेंट बांधून या ठिकाणी व्यवस्था करत होते, परंतु आता या ठिकाणी भव्य अशा प्रकारची यात्री निवास हे असल्यामुळं या ठिकाणी यात्रेकरूंची व्यवस्थितपणे व्यवस्था या ठिकाणी केली जाते, नियोजन केलं जाते। हे यात्री निवास आहे, हे मंदिर परिसर आहे, विधिवत पूजा होते, गुरुकुल चालवलं जातं, शाळा चालते 5वी ते 10वी पर्यंतची, याचं सर्व कार्य कशा पद्धतीने होतं, याचं व्यवस्थापन होतं? व्यवस्थापन या ठिकाणी जे या ठिकाणचे क्षेत्राचे नवीन ट्रस्टी आहेत, तरुण आहेत, ते सगळे दररोज ज्यांना त्यांना त्या ठिकाणी विभाग वाटून दिलेले आहेत। सगळ्या विभागाचे म्हणजे यात्री निवास असेल, कोणाकडं भोजनालयाचा निवास असेल, वसतिगृह नियोजन असेल, असं प्रत्येकाला या ठिकाणी विभाग वाटून दिले। त्या विभागाप्रमाणे ते सगळे विश्वस्त या ठिकाणी येऊन काम बघतात। कमी जास्ती असेल तर अर्जंट येतात
आणि येऊन त्या ठिकाणी त्याचं काय असेल ते काम पाहतात आणि ते फोनवर सुद्धा त्या ठिकाणी बसल्या बसल्या त्यांचं काम होऊ शकतं. याच्या आपली जी शाळा आहे या शाळेचं काय विशेष वैशिष्ट्य आहे? महाराष्ट्रामध्ये खूप नावाजलेली आहे, त्यात मराठवाड्याच्या भागामध्ये गुरुकुल म्हटलं कुंतलगिरीचं नाव घेतलं जातं प्रामुख्यानं. तर असं काय विशेष वैशिष्ट्य आहे या शाळेचं? विशेष वैशिष्ट्य असं म्हणजे पूर्ण या महाराष्ट्रामध्ये तर ही शाळा 1913 आश्रम म्हणून चालू झाली आणि त्यानंतर कालांतराने 1972 त्याचं विद्यालयामध्ये रूपांतर झालं आणि 1972 पासून या ठिकाणी या वसतिगृहामध्ये अनेक विद्यार्थी शिकून गेलात. अनेक विद्यार्थी या ठिकाणी क्लास 1 अधिकारी आहेत, मोठमोठ्या पदावर आहेत, काही राजकारणी पण आहेत, काही कारखानदार आहेत. अनेक विद्यार्थी असे या ठिकाणी शिकून गेलात आणि या ठिकाणी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त लागते. या ठिकाणी एखादा विद्यार्थी 5वीला प्रवेश घेतला की तो 10वीला जाईपर्यंत या ठिकाणी राहतो. त्याचं सर्व पूर्ण लाईफ या ठिकाणी बनतं. त्याला कुठल्या प्रकारचे व्यसन लागत नाही, कुठल्या प्रकारची त्याला आळसपण नाही. तो स्वतःचं काम स्वतः करायला शिकतो आणि तो शेल्फ बनतो आणि एक चांगला नागरिक, आदर्श नागरिक म्हणून या शाळेतून बाहेर पडतो, वसतिगृहातून बाहेर पडतो आणि पूर्णपणे निर्व्यसनी आणि शाकाहारी बनतो. मांसाहारी जरी अगोदर असला तरी तो विद्यार्थी या ठिकाणून जाताना शाकाहारी बनतो आणि घरातल्या लोकांना सुद्धा तो पूर्ण शाकाहारामध्ये कन्वर्ट करण्याचा तो प्रयत्न करतो. आणि असे अनेक उदाहरणं या प्रशालेचे आणि या गुरुकुलचे आहेत या ठिकाणी. म्हणून हे वैशिष्ट्य या ठिकाणी या गुरुकुलचं आहे. म्हणजे सात्विक भोजनाकडे आपल्या संस्थेचा कल आहे. सात्विक भोजनाकडे आपल्याकडे शिकलेले जे विद्यार्थी असतो, तुम्ही म्हणलात की IAS अधिकाऱ्यापर्यंत गेलेले आहेत, म्हणजे देश विदेशापर्यंत आपल्या विद्यालयातून तालमीतून गेलेले विद्यार्थी घडले, जे आज देश विदेशापर्यंत पोहोचलेले. क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी काय या देशामध्ये म्हणा, राज्यामध्ये म्हणा किंवा आपल्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक विद्यार्थी या ठिकाणी नॅशनल लेवलला पंजाब लुधियाना या ठिकाणी थाळीमध्ये खेळून आलेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणचं. आणि दरवर्षी क्रीडा क्षेत्रामध्ये विद्यार्थी आमचे राज्य पातळीपर्यंत पोचतात वैयक्तिक खेळामध्ये. सांघिकमध्ये नाही परंतु वैयक्तिक खेळामध्ये जाऊन पोचतात ते राज्यापर्यंत पोचतात. पण आजपर्यंत राज्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी काय नाव कमवलंय. राज्यामध्ये नाव कमवलेलं आहे. विभागाला तर दरवर्षी जातातच. विभागामध्ये कोणत्या वर्षी नंबर पुढे नाही गेला तर एखाद्या वर्षी राज्याला गॅप पडतो, पण जास्तीत जास्त मेजर राज्यापर्यंत विद्यार्थी जाऊन पोचतात खेळण्यासाठी. आपल्या शाळेची जी बोर्डिंग चालते गुरुकुल म्हणून, त्या ठिकाणी किती विद्यार्थी हे वास्तव्यास 250 विद्यार्थी या ठिकाणी वास्तव्याला राहतात. 250. त्यांचं कसं नियोजन असतं सकाळपासून? त्याचं नियोजन सकाळी 5 पासून, पहाटे 5 पासून त्या विद्यार्थ्यांचं नियोजन सुरू होतं. पहाटे 5ला त्यांना उठवलं जातं, त्यांचं शौचमुख मार्जन होतं, त्यांचा पहाटे अभ्यास होतो, पुन्हा त्यांना आंघोळ केली जाते त्यांची. त्यानंतर त्यांचा व्यायाम घेतला जातो, प्रार्थना घेतली जाते आमच्या धर्माची आणि त्यानंतर मग त्यांचा अभ्यास असतो. कोणाचे क्लास असतात, कोणाचे ट्युशन असतात, कोणाचे एक्स्ट्रा क्लास असतात, पुन्हा जेवण असतं आणि पुन्हा 10:30ला या ठिकाणी शाळा भरते. 10:30 ते 4:45 शाळा भरते आणि मग पुन्हा अजून विद्यार्थी गुरुकुलमध्ये जातात आणि पुन्हा गुरुकुलमध्ये त्यांचं तिथं असलेले जे रुटीन आहे, जे दिवसभराची दिनचर्या आहे, त्या दिनचर्येप्रमाणे त्यांचं त्या ठिकाणी कामकाज चालतं. संध्याकाळच्या भोजनाची काय वेळ असते? संध्याकाळच्या भोजनाची वेळ त्यांची 5:45 असते. 5:30 दरम्यान त्यांचं जेवण झालं. सूर्यास्तापूर्वी जेवण असतं. आणि हे जे गुरुकुल आहे ते कशा पद्धतीने चालतं? ते गुरुकुलमध्ये व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने चालतं. गुरुकुलमध्ये काम करणारे लोक हे म्हणजे शासनाकडून कुठल्या प्रकारचं अनुदान नाही. कसं चालवलं जातं? माफक प्रमाणामध्ये फी घेतली जाते. त्या फी मध्ये काय एवढा पूर्ण 250 विद्यार्थ्यांचा खर्च वर्षभरामध्ये भागत नाही. पण त्याच्यामध्ये आमच्या जैन समाजामधले काही दातार आहेत, ते दातार विद्यार्थ्यांना जेवणासाठी त्यांचे दिवस फिक्स केलेले आहेत, पैसे भरून डोनेट करून, आणि त्या व्याजावर त्या ठिकाणी एखादा दिवस त्यांचा भरला जातो किंवा कमी पडलेले पैसे त्याच्यामध्ये भरपाई. काय फीस आहे तुमच्याकडे बोर्डिंगसाठी? 1 वर्ष विद्यार्थी इथं आता 1 वर्ष विद्यार्थी इथं 5वी 10वी पर्यंत जरी राहिला तरी त्याला वार्षिक 25,000 रुपये फी आहे आपल्याला या ठिकाणी. त्याला 2 टाइम व्यवस्थित गरम जेवण, 1 टाइम नाश्ता दिला जातो आणि त्याचं व्यवस्थापन त्या 25,000 मध्ये पूर्णपणे केलं जातं. जर एखादा शहीद जवानाचा मुलगा असेल किंवा ज्यांना आई वडील नाहीत असा विद्यार्थी असेल तर तशा विद्यार्थ्याचं आपली शाळा संस्था काही पालकत्व वगैरे अशा विद्यार्थ्याचं सुद्धा त्याची परिस्थिती जाणून घेऊन त्या विद्यार्थ्याला सुद्धा संस्थेमध्ये असे काही आमचे जैन धर्माचे जे आहेत दाता ते त्यांचं ते पालन करू शकतात.
ते तुम्ही त्यांच्याकडे रिकमेंड करता, Recommend त्यांच्या करता. मार्फत त्यांचं पालकत्व स्वीकारलं जातं. पालकत्व स्वीकारलं जातं. आपल्या शाळेतील जी विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रक्रिया ही कशा प्रकारे असते? आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेवर असते. गुणवत्तेवर असते. 1 मेला निकाल लागल्यानंतर आमच्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी आम्ही कुठं न जाता आपोआप जुने विद्यार्थी, जुने पालक या ठिकाणी येतात. वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी फॉर्म भरतात. फॉर्म भरल्यानंतर आम्ही मेच्या शेवटच्या रविवारी त्यांची एक 50 मार्काची लेखी परीक्षा घेतो. आणि त्या लेखी परीक्षेमध्ये आपण त्या ठिकाणी मेरिट लावतो त्यांचं, आणि मेरिट लावून आपण त्या ठिकाणी त्यांना प्रवेश देत असतो. म्हणजे मेरिट प्रमाणे तुमच्याकडे विद्यार्थ्यांना प्रवेश होतो? मेरिट प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश होतो. आता आपल्या संस्थेमध्ये हे आपली संस्थेचे जे ट्रस्टी आहे हे जैन समुदायाचे, बरोबर? हो. मग इथं जैन विद्यार्थी पण आहेत, अजैन विद्यार्थी पण आहेत? अजैन विद्यार्थी पण आहे. अजैन विद्यार्थी 90% आहेत. अच्छा. जैन विद्यार्थी कमी आहेत. म्हणजे असं जातीचं असं काही बंधन नाही? काही बंधन नाही. ओपन कास्टवाले सर्व विद्यार्थी आपल्या वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊ शकतात. वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊ शकतात, आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेऊ शकतात. या वर्षीचं जे स्नेह संमेलन आज आपलं होणार आहे हे 51वं स्नेह संमेलन आहे. याविषयी काय सांगताल तुम्ही? तर गेल्या वर्षी आमचं सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं प्रशालेचं. त्यामुळं आम्ही सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये विशेष असे विविध कार्यक्रम वर्षभर घेतले. आणि आता यावर्षी या ठिकाणी आचार्य शांतीसागर महाराजांनी संलेखना घेतले आणि त्यांना आचार्यपद मिळून आता 100 वर्षे पूर्ण झाले. तर त्यांच्या या 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपण या ठिकाणी याच्या अगोदर या महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये क्रीडा महोत्सव साजरा केला. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये क्रीडा महोत्सवामध्ये त्यांना सहभाग करून घेतलं, विविध स्पर्धा घेतल्या. आणि विविध स्पर्धा घेऊन आपल्या 50 वर्षे पूर्ण झाले. 51व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केल्यामुळं त्या ठिकाणी विशेष अशा प्रकारचं स्नेह संमेलन चांगल्या पद्धतीचं आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. आणि यातून पुढं आचार्य शांतीसागर महाराजांना पद देऊन आचार्याचं 100 वर्षे पूर्ण झाल्यामुळं इथून वर्षभर पुढच्या वर्षी त्यांच्या पुण्यतिथीपर्यंत आपण विविध स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण उद्या रथयात्रा महोत्सवानिमित्त किंवा आचार्य शांतीसागर महाराजांच्या आचार्यपदाच्या 100व्या वर्षानिमित्त श्रीमान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानच्या वतीने आणि सिद्धक्षेत्र कुंतलगिरीच्या वतीने शाळेच्या वतीनं आपण या ठिकाणी उद्या रक्तदान शिबिराचं सुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. महाप्रसाद हे तुमच्याकडे जितके विद्यार्थी शिकतात, आता ते बोर्डिंगमध्ये आहेत म्हणल्यानंतर पालक तर त्यांचे इतर नसणार, बरोबर? हो. मग ते पालक तुमच्या विद्यार्थ्यांना कसे भेटू शकतात, त्यांच्याशी संवाद कसा होऊ शकतो? कारण मोबाईल वगैरे तुमच्याकडं जवळपास विद्यार्थ्यांना अलाउड नाही. मोबाईल कसा त्यांच्या पालकांचा आणि त्यांच्या परिवाराचा संपर्क कसा होईल त्यांना? पालकांना आम्ही एक मोबाईल विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी एक मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या मोबाईलवर विद्यार्थ्यांच्या त्या वर्गाचं टायमिंग दिलेलं आहे आपण. त्यांचं वार ठरवलेलं आहे, त्यांचं टायमिंग दिलं आहे. त्या टायमिंगमध्ये पालक त्यांना फोन करतात आणि मग आम्ही त्यांना फोन देतो. मग ते विद्यार्थ्याशी संवाद साधू शकतात आणि ते आल्यानंतर त्यांची भेट घेऊ शकतात. कधीही त्यांना येण्यासाठी कधी बंधन नाही, असं कुठला वार फिक्स नाही की त्याने यावं याच दिवशी भेटावं असं काय नाही. कुठल्याही दिवशी ते विद्यार्थ्यांना भेटायला येऊ शकतात. आता मी सकाळपासून पाहतोय मंदिरामध्ये दर्शनासाठी वेगवेगळ्या राज्यातून पण आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून पण लोक येतात. हे सतत लोकांचा असं ये जा दर्शनासाठी असतोच का? हो, ये वर्षभर म्हणजे 12 महिने हे या ठिकाणचं जे क्षेत्र आहे सिद्ध क्षेत्र असल्यामुळं, म्हणजे दक्षिण भारतातलं हे मोठ्या प्रमाणाचं क्षेत्र आहे. त्यामुळं लोकांचा येण्याचा ओढा आणि आता सुखसुविधा भरपूर या ठिकाणी सिद्ध क्षेत्रावर निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे लोक येऊन निवांत राहतात आणि या ठिकाणचं परिसरातलं सगळं वातावरण निसर्गरम्य आहे, प्रदूषणमुक्त आहे. त्यामुळं या ठिकाणी लोक आपलं निवांत आपल्या या आत्ताच्या अलीकडच्या काळामध्ये जे दगदगीचं जीवन आहे ते दगदगीचं जीवन कुठंतरी विसरून कुठंतरी निवांत अशा सिद्ध क्षेत्रात राहावं म्हणून या ठिकाणी लोक येऊन या ठिकाणी राहू शकतात. अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली जाते. हे जे तुमचं गुरुकुल चालतं, ही शाळा चालते, पुन्हा आलेल्या भक्त लोकांसाठी इथं राहण्याची व्यवस्था आहे, त्यांना प्रसादाची व्यवस्था आहे, ह्या सर्वासाठी काही शासनाचा काही निधी वगैरे तुम्हाला काही मिळतो काय? नाही, शासनाकडून आपण काहीच निधी घेत नाही कुठल्याच गोष्टीला. फक्त शाळा ग्रँटेड आहे. अच्छा. बाकीचं सगळं संस्थेचं ट्रस्ट मार्फत चालतं. लोक आमच्या समाजामध्ये दान भरपूर देऊन जातात. त्यांना आम्ही विकासाची कामं पण दाखवतो. तशा प्रकारची विकासाची कामं पण भरपूर त्यांना समोर दिसतंच त्या ठिकाणी काम, म्हणून ते दान भरपूर प्रमाणामध्ये देत असतात. त्यांच्या दानावरच या ठिकाणचं क्षेत्र चालतं सगळं. किती वर्षापासून आपण या ठिकाणी मुख्याध्यापक या पदावर? मी या मुख्याध्यापकावर 12 वर्ष झाले पूर्ण होऊन. पण या शाळेमध्ये माझी जॉईनिंग 1995 मध्ये आहे.
मला या ठिकाणी नोकरी लागून 28 वर्ष पूर्ण झाले. 28 वर्षाची तुम्ही सेवा या संस्थेमध्ये केला. तुम्हाला काय असं वेगळा अनुभव वाटला आहे? मला वेगळा अनुभव म्हणजे या ठिकाणी देवस्थानाचं क्षेत्र आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, शहराच्या दगदगीच्या जीवनापासून आपण अलिप्त आहोत, व्यवस्थित आहोत आणि आपल्या प्रदूषणमुक्त आहोत, व्यसनमुक्त आहोत. म्हणजे इथं कुठल्या प्रकारचं व्यसन या ठिकाणी करायला कोणाला वाव नाही किंवा इथं व्यसनाचे कुठलेही पदार्थ या ठिकाणी विक्री केले जात नाहीत. आणि या ठिकाणी माझा एवढाच आनंद आहे की या ठिकाणी आम्हाला विद्यार्थ्यांच्या सानिध्यामध्ये 24 तास राहायला मिळतं. कारण वसतिगृह असल्यामुळे वसतिगृह आणि तुमचे क्वार्टर्स पण जवळ आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या सानिध्यामध्ये 24 तास राहू शकतो. आणि विद्यार्थी आम्हाला इथून जरी विद्यार्थी शाळा शिकून गेला तरी तो विद्यार्थी अविस्मरणीय क्षणामध्ये आमच्या आठवणीमध्ये राहतो की हा विद्यार्थी आपल्या इथला आहे. आम्ही त्याची आठवण ठेवू शकतो. म्हणजे हे अटॅचमेंट विद्यार्थी आणि शिक्षकाची ही अटॅचमेंट अशी आहे की वसतिगृहामध्ये राहिल्यामुळे आम्ही 24 तास राहतो. पण बाकीच्या शाळेमध्ये कसं असतं, विद्यार्थी शाळा आणि शिक्षक एवढ्या पुरतीच मर्यादित असतात, दुसरे ते. पण आम्ही 24 तास विद्यार्थी इकडे असतो आणि शिक्षक इकडे असतो. आमचं तसं नाही, आमचे सगळे शिक्षक या ठिकाणी विद्यार्थ्याच्या 24 तास कनेक्टमध्ये असतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी सुद्धा आम्ही आज संवाद साधला, चर्चा केली त्यांच्याशी. त्यांना म्हटलं तुम्हाला काय वाटतंय इथं शिक्षण तुम्ही घेताय, किती वर्षापासून घेताय आणि तुम्हाला इथं राहत असताना बोर्डिंगमध्ये इथं शिक्षण घेत असताना काही घरची आठवण वगैरे या सर्व गोष्टी संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आम्हाला स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं इथं. विद्यार्थ्यांनी म्हणले की आम्हाला 4-2 दिवस आल्यानंतर घराकडची ओढ आठवण आली सुरुवातीला, पण आज आमचं कुटुंब आणि आमचं घरच इथं आहे असं आम्हाला वाटतंय. त्याच्यामुळे आम्ही कुठं घरापासून लांब आहोत असं वाटतं. ही भावना आम्हाला कधीच झाली नाही आणि खूप आनंद होतो. चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं, चांगल्या पद्धतीनं आमचं व्यवस्थापन आहे, याबद्दल बऱ्याच नाही तर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी एक समाधान व्यक्त केलं. ही एक खूप मोठी जमेची बाजू आहे. सर, मी रिंगणच्या वतीने तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की बोर्डिंग शाळा या संदर्भामध्ये पालकांचं एक वेगळंच मत आहे. बोर्डिंगमध्ये आपली मुलं आहेत म्हणल्यानंतर काय तिथं दबाव असतो, काय बंदिस्त वातावरण असतं, अशा प्रकारची एक संकल्पना एक पालक वर्गामध्ये तुम्ही त्यांच्या पालकांसाठी तुमच्या या संस्थेमार्फत ज्या पद्धतीने नियोजन होतं, जे शिक्षण शिकवलं जातं, खेळ शिकवले जातात, विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीचा संवाद साधला जातो, याविषयी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आम्ही असं संदेश देऊ शकतो की या ठिकाणी आलेला विद्यार्थी जरी त्यांच्या पालकांना म्हटलं हे जेल आहे किंवा हे बोर्डिंग आहे, इथं बंदिस्त राहावं लागतं, पण त्या विद्यार्थ्याला थोडे दिवस आल्यानंतर वाटतं तसं. परंतु आमचा लढा विद्यार्थ्यांना जसा लागेल, आम्ही जशी त्यांना माया करेल, जसं त्यांना आमच्या ह्याच्यामध्ये सामावून घेईल, तसं तो विद्यार्थी आणि त्या पालकावरती बाबा ही जेल नाही, एक प्रकारचं ही एक आपल्या प्रकारचं सामान्य कुटुंबातलं घर आहे, संस्कार केंद्र आहे आणि इथले शिक्षक आपल्यापेक्षा जास्त काळजी घेतात, शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात, असं त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये निर्माण होते. आणि तो सुद्धा पालकाला सांगतो आणि पालक वरचेवर नवीन टाकल्या विद्यार्थ्याचं ते सगळं अवलोकन करतात आणि त्याला विचारतात तुला काही त्रास आहे का, जेलसारखं वाटतंय का, असं विचारतात. आणि ते विद्यार्थी आम्हाला तशा प्रकारचं बिंबवतो आम्ही आणि बिंबवल्यानंतर ते पालकांना सांगतात ही जेल नाही, की एक आपल्या चांगल्या घरापेक्षा चांगल्या कुटुंबाचं हे वसतिगृह आहे आणि ह्या वसतिगृहामधून अशा प्रकारचा निरोप त्या ठिकाणी पालकापर्यंत जातो. आणि आम्हाला प्रवेश करण्यासाठी कुठं बाहेर जायची गरज नाही, आपोआप लोक या ठिकाणी येऊन प्रवेश घेतात आणि असा संधी असत ते पालक येऊन इथं 1-2 दिवस राहून पाहू शकतात. बरोबर, अशी संधी पण आहे त्यांच्या राहण्याची व्यवस्था पण आहे. राहण्याची व्यवस्था पण आहे. पूर्ण व्यवस्थापन कसं होतंय ते पालक इथं येऊन पाहू शकतात. देशभूषण कुलभूषण विद्यालय कुंतलगिरी येथील हे होते मुख्याध्यापक प्रेमचंदजी देवसाळे सर. आपण पाहतात रिंगण लाईव्ह आणि आपण रिंगण लाईव्ह या चॅनलमध्ये मुलाखत दिल्याबद्दल रिंगण परिवाराच्या वतीने आपले खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार. रिंगण परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण सध्या देशभूषण कुलभूषण विद्यालय कुंतलगिरी व श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंतलगिरी या ठिकाणी आपण आहोत. या देवस्थान व विद्यालय ट्रस्टचे कोषाध्यक्ष यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. या गुरुकुल विद्यालयाविषयी कशा पद्धतीने नियोजन असतं, किती वर्षापासूनची ही परंपरा चालू आहे, किती विद्यार्थी इथे शिकतात व कशा पद्धतीने त्यांचं संगोपन होतं
या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर्वप्रथम आपण या गुरुकुल प्रणालीबद्दल जे काही एक समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल क्षेत्रातर्फे मी आपल्याला धन्यवाद देत आहे. गुरुकुल प्रणाली ही तशी फार प्राचीन काळापासून आहे. आपण महाभारत किंवा रामायण बघितलं तर त्याच्यामध्ये पण राजघराण्यातले आपल्या स्वतःच्या मुलांच्या त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण देण्यासाठी 12-12 वर्ष 14-14 वर्ष हे त्या गुरुकडं पाठवत होते. तशाच पद्धतीचं आचार्य समंतभद्र महाराजांनी ही प्रणाली सुरू केलेली आहे. त्यामध्ये एकच ध्येय होतं त्यातल्या त्या क्षेत्र किंवा धार्मिक क्षेत्र यांच्यामध्ये की सर्वांगीण विकास होतानाच धर्माची जी आपली परंपरा आहे, धर्माचं जे काही शिक्षण आहे ते सर्वांना मिळत जावं. केवळ हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी सिद्धक्षेत्र कुंथलगिरीमध्ये पूर्वीपासून हे गुरुकुल प्रणाली आपण चालवत आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण सर्व धर्माच्या मुलांच्यासाठी केवळ जैनच असं नाही पण जैनाबरोबर अवतीभोवती क्षेत्राच्या अवतीभोवती जे काय आपल्याला विद्यार्थी उपलब्ध होतात त्यांचं पण या पद्धतीने यांना शिक्षण देत आहोत. आणि एक सांगायला आनंद वाटतो की येथील मुलं जैन कम्युनिटीबरोबरच किंवा जैन धर्मियांच्या सोबतच इतर जातीची मुलं पण तेवढ्याच आनंदाने या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. आणि केवळ शिक्षण घेतच नाहीत तर पुढे भावी याच्यामध्ये आज बघितलं तर उच्च पदावरती ते कार्यरत आहेत. आणि सगळ्यात सांगायला आनंद असा आहे की त्या विद्यार्थ्यांना जे इथून प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण घेऊन जे पुढं उच्च शिक्षित झालेले आहेत त्यांना या क्षेत्राबद्दल या गुरुकुलबद्दल भरपूर आस्था आहे. त्यामुळे अधूनमधून ते या ठिकाणी क्षेत्राला भेट देत असतात. इथे विचारत असतात की आम्ही या ठिकाणी घडलेला आहोत तर आमच्या दृष्टीने किंवा आमच्याकडून जर काही इथं काय सेवा होणारी असेल तर त्या सेवेची आम्हाला संधी घेण्याची संधी मिळाली. तसेच आज या ठिकाणी ही जी कार्यसेवा आहे याला जवळजवळ 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि आम्हाला अभिमान आहे असं जर सर्वांचं सहकार्य यामध्ये आम्हाला मिळत राहिलं तर ही परंपरा अशीच आम्ही पुढे चालू ठेवू. हे जे गुरुकुलातलं जे अध्यापन होतं त्यांचं संगोपन होतं त्यांना इतर राहण्या करण्याची सर्व सुविधा आपण दिली जाते ती कशा माध्यमातून करता येते? आता या ठिकाणी गुरुकुलमध्ये आता गुरुकुल म्हटलं की त्याला थोडंसं आपल्या मॉडर्न ते 21व्या शतकामध्ये आपण काय म्हणतो पैसे भरायचे तिथं हॉस्टेल हा तसा आता पूर्णपणे हा कन्सेप्ट वेगळा आहे. गुरुकुलमध्ये क्षेत्र त्यांची जबाबदारी घेतं. मग त्या जबाबदारीमध्ये आर्थिक असेल शैक्षणिक असेल किंवा त्याचे एक पालक म्हणून हे सर्व क्षेत्रच त्या ठिकाणी त्यांची काळजी घेत असतं. मग त्यांच्यामध्ये आर्थिक योगदान म्हणजे जेवढा खर्च आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 60% खर्च हा क्षेत्रच उचलतं. बाकीचं त्यांच्या पोतीप्रमाणे काही त्याचे पैसे देतात त्यांची फी ठरवून दिलेली आहे त्याप्रमाणे असतात. नसेल तर क्षेत्र त्यांचा भार उचलतं. त्यानंतर त्यांची राहण्याची सोय आहे. इथं त्यांचं जेवण 2 वेळचं जेवण नाश्ता हे सर्व क्षेत्राकडून केलं जातं. म्हणजे थोडक्यात त्या गुरुकुलमध्ये प्रवेशित विद्यार्थ्याला कुठल्याही पदाचा असं भासत नाही की मी घरापासून दूर आहे. म्हणजे घरगुती घरामध्ये जसं वातावरण तसंच या ठिकाणी उपलब्ध करून जातं. असा कुठलाही विद्यार्थी नाही. हां शारीरिक थोडीशी त्याला अडचण असेल तरच तो जातो. अदरवाईज सगळे विद्यार्थी 10वीपर्यंत या ठिकाणी रमतात. सात्विक आहार आचार विचार सात्विक शेवटी हो का आपले आचार आपले विचार हे आपण कुठल्या प्रकारचा आहार घेतो त्याच्यावरच आहे. आणि आपल्या सर्वांना तर माहिती आहे जैन म्हटल्यानंतर सामिष भोजन वगैरे इथं असलं अजिबात चालत नाही. संध्याकाळी 6 नंतर त्यांना जेवण दिलं जात नाही. त्यामुळे अशा आचारामधून अशा विचारांमधून ही घडणारी पिढी ही निश्चितच एक उत्कृष्ट पिढी म्हणायला काहीच आपण हरकत नाही. फक्त जे आपलं विद्यालय आहे त्याला शासनाचं अनुदान आहे बाकीचे सर्व चालतं ते आपल्या ट्रस्ट पूर्ण ट्रस्ट म्हणजे सिद्धक्षेत्र कुंथलगिरी सिद्धक्षेत्रातर्फेच हे सगळं केलं. आणि आज इथे केवळ विद्यार्थ्यांना म्हणजे वसतिगृह अशात नाही. वसतिगृहामध्ये त्यांची राहण्याची सोय आहे गरम पाण्याची सोय आहे सर्व प्रकारच्या सुविधा त्यांना उपलब्ध. असा कुठल्याही विद्यार्थ्याकडून कुठलीही तक्रार अजिबात नसते. आता 51व तुमचं स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे त्या संदर्भामध्ये काय सांगता? आता स्नेहसंमेलन हे कसे खरं तर आता स्नेहसंमेलन म्हटल्यानंतर हे थोडंसं शासनाचा आणि थोडंसं सामाजिक याच्यामध्ये बघितलं तर स्नेहसंमेलन मागे पडत चालेल. पण खरोखर स्नेहसंमेलन ही त्या विद्यार्थ्यामध्ये ज्या जागृत शक्ती असतात त्यांना
एक संधी मिळण्यासाठी हा स्टेज उपलब्ध करून दिला जातो. बऱ्याच आता आज शहरामध्ये बघितलं तर स्नेहसंमेलन जवळजवळ बंद झालेले आहेत, पण अशा कुंथलगिरीसारख्या क्षेत्रामध्ये अजूनही स्नेहसंमेलन घेण्याचं कारण एकच आहे की सर्व प्रकारचे विद्यार्थी एकत्र येतात. एकत्रीकरणामध्ये काय कशा पद्धतीने आपण राहू शकतो, कसं जीवन जगू शकतो आणि त्यानंतरच त्यांच्या ज्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या ज्या काय कला आहेत त्या कलांना त्या ठिकाणी वाव मिळतो. आणि केवळ हाच ध्यास ठेवून इथल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवसाळे सर, त्यानंतर या सेक्रेटरी इथले म्हणजे त्या कार्यकारी सेक्रेटरी UR शहा, उमंग शहा सर हे नेहमी या ठिकाणी त्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात. धन्यवाद शहाजी. आपण आहोत देशभूषण कुलभूषण विद्यालय कुंतलगिरी या ठिकाणी. आपण या विद्यालयामध्ये जे गुरुकुल चालतं, जे बोर्डिंगमध्ये विद्यार्थी इथंच राहतात, इथं शिकतात, आपण त्यांच्याशी त्यांच्या भावना जाणून घेऊया. कशा पद्धतीने इथं व्यवस्थापन आहे, शिक्षण आहे, राहण्याची सोय आहे, त्यांना कोणकोणत्या सुखसुविधा मिळतात आणि किती वर्षापासून कोणकोणत्या वर्गात आहे, आपण त्यांच्यापासून हे जाणून घेऊया. आपलं नाव? नमस्कार, मी शिवाजी काळे, इयत्ता 10वीत आहे सध्या. मी 9वी पासून इथे आहे. 9वी पासून येतात म्हणजे हे दुसरंच वर्ष आहे तुमचा? 2 वर्षाचा अनुभव आहे. हा. काय शिक्षण कशा पद्धतीचं आहे इथे? हे शिक्षण पूर्णपणे व्यवस्थित प्रकारे दिलं जातं. सध्या इथं स्टेट बोर्डचा पॅटर्न आहे. अच्छा. आणि पूर्णपणे ट्युशनची सुद्धा या ठिकाणी काळजी घेतली जाते आणि एकतर शैक्षणिक ह्यासोबतच धार्मिक ज्ञान सुद्धा आम्हाला दिलं जातं. जैन धर्माचं पूर्णपणे धार्मिक ज्ञान आम्हाला दिलं जातं. आणि जे तुमची राहण्याची वगैरे व्यवस्था, जेवणाची व्यवस्था ती कशा प्रकारची आहे? आम्ही सध्या गुरुकुल प्रणालीमध्ये राहत आहोत. हे जे आपण मागे बघतोय ते आमचं गुरुकुल आहे. आम्हाला पूर्णपणे बेड कॉटची सिस्टीम आहे आणि इथं आम्हाला जेवणासाठी हा भोजन सुद्धा कक्ष आहे. तिथं आम्हाला जेवण वगैरे दिलं जातं. सात्विक जेवण मिळतं? हा, सात्विक पूर्णपणे शाकाहारी जेवण असते. हा. शिक्षण कशा पद्धतीचं आहे? शिक्षण एकदम चांगल्या पद्धतीचं आहे. सेमी मराठी 2 मीडियम उपलब्ध आहेत या ठिकाणी. 2 वर्षापासून तुम्ही इथं आहात, आता 2रा वर्ष जातोय तुमचा. आपण बोर्डिंग मध्ये आहोत, परिवारापासून खूप लांब आहोत, बरोबर आहे? तुम्हाला काय परिवाराची इथं येऊन काय आठवण वगैरे येते? नाही, तसं म्हणलं तर म्हणजे कसं, आता आम्ही मोठेत म्हणून आम्हाला काय एवढं वाटत नाही, पण जे लहान मुलं असतात त्यांना नक्कीच परिवाराची आठवण येत असणार कदाचित. पण इथला एवढा शिक्षक जे स्टाफ आहे, जे हॉस्टेलचे रेक्टर असतील किंवा शाळेतले शिक्षक असतील किंवा आमचे मुख्याध्यापक आदरणीय देवसाळे सर असतील, हे सगळे आमची एवढी काळजी घेतात की अजिबात परिवारापासून लांब असं वाटतच नाही. म्हणजे परिवारासोबतच तुम्ही असल्यासाठी तुम्हाला शिक्षकांसोबत राहून भासवतं. हो, बरोबर. हो. तुझं नाव बेटा? पारस मुरगुडे. पारस सुदर्शन मुरगुडे. कोणत्या वर्गात आहे? 7वी. 7वीला. कधीपासून आहे इथे शिकायला तू? या वर्षी. या वर्षी चालाय तू? कसं वाटतं इथं शिक्षण घेऊन? चांगलं असं घरचं फिलिंग. घरची फिलिंग येते इथं पूर्ण? चांगल्या प्रकारे शिक्षण शिकवलं जातं. परिवाराच्या लोकांशी संवाद वगैरे होतो? घरच्या लोकांशी फोन वगैरे काही? हा, होते. रविवार शनिवार पालकांशी आपण बोलू शकतो. ते आल्यानंतर भेटायची वगैरे व्यवस्था सगळी आहे. म्हणजे एकंदरीत पाहिलं असता इथली सगळी व्यवस्था उत्तम आहे. आता आपल्या सोबत आहेत इथले माजी विद्यार्थी आणि त्यांचं अपत्य याच शाळेमध्ये शिकतोय, त्याचे पालक. आपण जाणून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत, ते ज्या काळामध्ये ते शिकत होते त्या वर्षामध्ये शिक्षण कसं होतं, सुविधा कशा होत्या आणि आज त्यांचाही मुलगा शिकतोय तर आज त्या सुविधेमध्ये किती प्रगती झालेली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपलं नाव सर? माझं अनिल छगनराव पांचाळ, गाव हसेगाव केज, बर, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद. कोणत्या वर्षी आपण इथे शिकायला होतो? मी इथं म्हणजे 1990च्या सालाला मी 10वी झालो. 90ला 10वी? 90ला. म्हणजे तुम्ही 80-81च्या पिरियड मध्ये इथं? 85 पासून 85 ते 90 कालावधीमध्ये. त्यावेळेस ज्या जे शिक्षण सुविधा इथं होत्या त्यामध्ये आता किती बदल झाल्यासारखं वाटतंय तुम्हाला? आता बदल तर झालेला आहेच, कारण हे जे त्यावेळेस इमारत ही ते, आता आम्ही असताना त्या काळात फक्त अशी एक लाईन होती, पण त्यानंतर इथं भरपूर प्रोग्रेस झालेला आहे. म्हणजे आणि शिक्षणात पण त्या काळात तर एकदम म्हणजे स्ट्रिक्टली आम्ही गुरुकुल पद्धतीतच होतो, पण तीच परंपरा ह्यांनी पुढे कायम ठेवलेली आहे सगळी. म्हणजे तुमच्या शिक्षणाच्या अनुभवावरून तुम्हाला असं वाटलं की आपल्या मुलाने इथं शिकावं, इथं गाठलेलं? काय नाही, मग आम्ही मुद्दाम ठेवला ना त्याच्यामुळेच. सर, ही माझे भाऊ आहे, मला ह्या आमच्या भावाने ठेवलं मला इथे. अच्छा, तुम्ही यांना शिकायला ठेवलं, यांनी यांच्या मुलांना इथे शिकायला ठेवलं. आदर्श घेण्यासारखं आहे. चांगलं आहे.